मॉर्निंग गाईज, त्याच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. मी कोणतेही कामं करत राहीन ना, माझा वीर मला हेल्प करते आणि इतकी छान हेल्प करते, तो मला कधीच त्रास नाही देत. आता मी तांदूळ गहू साफ करत आहे, तो चालणीमध्ये पूर्ण तांदूळ टाकून ठेवून देत आहे, भरून ठेवत आहे, कारण की मला घ्यायची गरजच नाही. ते उचलला की डायरेक्ट चालता येते मला. मग सर्व माझे कामं झाले आणि माझा भाऊ आला होता. आंघोळ वगैरे व्हायचीच होती. माझ्या भावाला बाहेर जायचं होतं, तर तो मला घ्यायला आला. मग फायनली मी घरी पोचली माझ्या वहिनीला घ्यायसाठी आणि आल्याबरोबर तो आंघोळीला गेला. मग इथे मुलं खूप छोटे छोटे खेळत होते वरती, तर मी त्यांना विचारली का करताय म्हणून. तर मी घरी आली आणि ही काय माझी वहिनी पूर्ण बापरे रेडीच झाली होती आणि हा छोटा अंकल त्याला खूप परेशान करत होता माझ्या भाच्याला. मग आता मग याला बाहेर जायचं होतं आम्हाला. टुकटुकसाठी वगैरे पाणी गरम केलं आम्ही आणि बॉटलमध्ये भरलं. आणि काय की छोट्या मुलांना बाहेरचं पाणी जमत नाही ना, मग घरचंच पाणी नेतो आम्ही. मग कोणती स्त्री असो बाहेर जायला निघाली की नवऱ्याचा पॉकेटमधून पैसे काढल्याशिवाय ती कधीच बाहेर निघत नाही. आणि हिचे एक एक कामं संपतच नव्हते. इकडे मला उशीर होत होता गार्डनमध्ये जायसाठी आणि ही इकडे एक एक काम करत होती. तर फायनली येऊन पोचली आता आम्ही आणि मग ही वडे बनवून ठेवली होती, तर वडे खाल्ली मग मी. आणि आल्यानंतर घरी वडे नाही काय, वडे दिसल्यानंतर असं होऊ शकतच नाही. तर मग फायनली आम्ही निघालो गार्डनमध्ये जाण्यासाठी. येऊन पोचलो आणि आल्यानंतर पहिले काही खायचं दिसलं की खायसाठी आम्ही पहिले घेतो नक्की, कारण की छोटे छोटे आमच्यासोबत आमचे मुलं होते. तर हा बघा गार्डनमध्ये आम्ही येऊन पोचलो असा. तर एंट्रन्स गेट मी तुम्हाला दाखवेलच फायनली. आणि हा वीर मला खूप त्रास देत होता. गाईस तुम्हाला आवाज येतच असेल वीरचा. तर फायनली आम्ही आलो बोटॅनिकल गार्डन. तर फायनली मी येऊन पोचली आहे गार्डनमध्ये. बघू शकता तुम्ही, नाव वगैरे दिसलंच तुम्हाला, बॉटॅनिकल गार्डन विसापूर. ये हम तो पहुंच गए फायनली गार्डन में. तर आल्यानंतर मग गाडी पार्क करायची होती मला. तर बघू शकता इकडे पार्किंग एरियाची सुविधा केली आहे फोर व्हीलरसाठी अलग आणि टू व्हीलरसाठी अलग. तर आम्ही टू व्हीलरनी चाललो होतो, स्कूटीनी. तर मग आम्ही इकडे गाडी वगैरे पार्क करतच होतो. पहिले माझी नजर तर पूर्ण इकडे तिकडेच शोधत होती, कुठं काय करायचं काही समजत नाही. एक वेगळीच मजा. आणि मग टिनूला म्हटलं इकडे गाडी पार्क करून, माझ्या मेवणीला. तर मग ती गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्यानंतर आम्ही तिकीट काढायची होती. तर तिकीट काढायसाठी आली मग मी इकडे. तिकीट घर मोठ्या अक्षरात तर फायनल तिकीट काढली मी आणि मग आम्ही एंट्री करत आहे गार्डनमध्ये. हे बघू शकता किती सुंदर हिरवंगार आहे गार्डन. इथे गाईज इथे नाही का ही छोटे छोटे गाडे असते इथे. पर कॅन्डिडेट 50 रुपीज. त्यांनी पूर्ण गार्डन असं फिरवून दाखवतात. पण मला असं पैदलच फिरण्यामध्ये मजा येते, कारण की आपण आपल्या हिशोबाने फिरू शकतो. आणि मी म्हटलं यांना सगळ्यांना पहिले थोडं बहुत काहीतरी नाश्ता करून घ्या. तर नाश्त्यामध्ये आलो होतो आम्ही कच्चा चिवडा, दुधीचे वडे आणि मग नाश्ता वगैरे केलो आणि फिरायला निघलो आम्ही. तर बघा, वाव किती सुंदर, वाव नाईस प्लेस. इथं आल्यानंतर नाही का दिवस कसा जाते ना तर माहीतच नाही पडत. इकडे होती चिंचेचे झाडं, इथे इकडे कॅमेरा होता, नाहीतर कॅमेरा नसता तर मी इथे चिंच पक्का तोडलीच असती. आणि मग इकडे दिसलं मंकी पोज आम्हाला. हे बघा वाव का चिंच आहे. तर मग मंकीचं टॅटू दिसलं, मग तिथे फोटो वगैरे काढला वीरसोबत. आणि वीरला म्हटलं बाळ इथे सुद्धा फोटो काढून घे. तर मग आणि हे 2 कॅन्डिडेट आमचे आले आणि इकडे तिकडे धावतच होते, पूर्ण परेशान करून टाकले. मग माझ्या वहिनीला मिळाली तिची फ्रेंड
भूल तो हो गई जो किया सो किया, आम्हाला तू बचा ले गाडीचा बलम, किडा होता. आज मेरा जी हाय रे. रील बनवून झाली. मग आमचं पूर्ण गार्डन फिरून व्हायचंच होतं, तर मग पुन्हा आणखी फिरतो आम्ही. पहिले हातातलं खाऊन पिऊन थोडं वजा कमी केला. आणि मग इकडे खूप म्हणजे कलरफुल फिश आहे आतमध्ये गेल्यानंतर. आम्ही वरती तर काही गेलोच नाही, इथे खाली खालीच बघितलं पूर्ण. इथे फिश होते तर आम्हाला फिश बघायचे होते, आमच्या मुलांना वगैरे दाखवायचं होतं. तर हे बघा किती छान, पाणी पण मस्त दिसते आणि फिश तर त्यापेक्षाही चांगले. इकडे खूप सारे एका जागी होते फिश जमा होऊन. आणि मग माझं बाळ आणि माझा मावशीचा लहान मुलगा यांनी सगळे वरतून जाऊन आले, पण मी काही गेली नाही. आणि माझं बाळ तर जिथे गेलं तिथे फुल तोडतच राहते. मग हे ते बांबूचं अशा पद्धतीचं बनवलेलं आहे, खूप छान वाटते. इथे कॅमेरा यूज नव्हता, पण आम्ही केलं कॅमेरा यूज. आणि पुन्हा मग माझी वहिनी बसली इथे, टुकटुकला भूक लागली होती तर त्याला थोडं खायला वगैरे दिलं. आणि हे फाउंटेनचे वगैरे पिक्चर क्लिक करत होती मी, पूर्ण एरिया वगैरे दाखवत होती. हे बघा रोज गार्डन वगैरे आहे इथं आल्यानंतर. आणि हे लाकूडचे नाव आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे लाकूडचे नाव आहे. मग माझ्या वीरला थोडंसं इथे खेळायला दिसलं. आम्ही याला घसरपट्टी म्हणतो आता. तर घसरपट्टी आणि स्लिपिंग पट्टी एकच असते, फक्त आजकालची जनरेशनची नाव वेगवेगळे. आमच्या मराठी काळामध्ये आम्ही घसरपट्टी, आणि आता आमच्या पिल्लूची जनरेशनमध्ये स्लिपिंग पट्टी असं आहे मित्रांनो. काळ बदलते तर मम्मी पप्पाला पण थोडं चेंज व्हावं लागते. याला तर खूपच मजा येते माझ्या वीरला. आणि मग माझी वहिनी मेवणी हे बघा खूप मस्ती केली यांनी. आणि मी तर फोटोशूटवालीच होती, यांचे सगळे मोमेंट्स कॅप्चर केली मी. आणि मग माझ्या बाळला मी या पाळण्यामध्ये बसवली. त्याला खूप मजा येत होती इथे. तो झोपतही होता, बसतही होता, झोपत होता, बसत होता. मग मी सुद्धा बसली याच्यामध्ये. मी म्हटलं दाखव वीर, मी बघून बसते कसं वाटते. तर खरंच खूप छान. आणि टुकटुक तर खूपच एन्जॉय केला मी. याला टुकटुक म्हणते कारण की माझ्याकडे टुकटुक एकसारखं बघते म्हणून मी याला टुकटुक म्हणते. मग वीरला आणि माझ्या भाषाला बसवली आणि मग यांना झुलवत होती, पण याचं काही तोल सावरत नव्हतं म्हणून मी खूपच हळूहळू हलवली याला, जेणेकरून हा पडला नाही पाहिजे म्हणून. आणि मग आम्ही सगळे गोष्टी ट्राय केलं. थकली पण होती, त्यामुळे तुम्हाला व्हॉईस आलाच असेल थकल्यासारखा ऐकू. आमच्या रुद्राला तर असं वाटत होतं की इथंच झोपून जावा. यांची ॲक्टिव्हिटी काही संपतच नव्हती, वारंवार तिथंच जात होते, म्हणजे लहान मुलापेक्षाही. हे बघा माझी मेवणी, यांचं थोडं वेट इश्यू होतं. माझ्या वीरला भीती वाटत होती आणि मी माझ्यामध्ये लहान मुलांसारखी. मी म्हटलं चल आज मी पण घसरून बघते. खूप दिवसानंतर प्रत्येक गोष्टी आम्ही म्हणजे ट्राय केलं इथं आल्यानंतर. और वो मजा ही क्या फिर जिये नाही तो. मग यांना बसायचं होतं ट्रेन गाडीवर, तर ट्रेन गाडीवर बसवलं मी वीरला, रुदाला आणि माझ्या मेवणीला आणि टुकटुकला. ही फक्त कसं पूर्ण फिरवते, पण आपण जे चालता फिरतो ती मजाच वेगळी असती. मग माझ्या वीरेनला इथे हरिण गाडीवर पण बसायचं होतं, तर तिथे पण बसवली मी त्याला. आणि पूर्ण असं गार्डन फिरवून आणले त्या अंकलनी. मग यांना मी पूर्ण मुमेंट्स कॅप्चर केली. कसं आपल्याला म्हणजे कुठेही कधी गेल्यानंतर ह्यांनी जर मोठे होणार वीर वगैरे, तर यांना दाखवासाठी मग चांगलं राहते. मग सायंकाळ झाली इथेच आम्हाला, मग आम्ही निघालो. तर हा व्लॉग इथेच संपला. भेटूया पुढच्या व्लॉग.